मित्रांनो, सह्याद्रीची पर्वतरांग म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले सौंदर्य. उंचच उंच डोंगर, धुक्याने झाकलेले घाट, खळखळणारे धबधबे, दाट अरण्ये आणि असंख्य वनस्पती, पक्षी, प्राणी व कीटक यांचे सुरक्षित घर म्हणजे सह्याद्री. माळशेज घाट, खिरेश्वर आणि आजूबाजूचा परिसर हा अशाच समृद्ध जैवविविधतेचा अनमोल खजिना आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला हा परिसर अक्षरशः नवजीवनाने बहरून जातो आणि निसर्गातील अनेक दुर्मिळ जीव आपल्याला दर्शन घडवतात. असाच एक अविस्मरणीय अनुभव आम्हाला आमच्या शाळेच्या परिसरात अनुभवायला आला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाला जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक ॲटलास पतंग. एवढा मोठा, आकर्षक आणि दुर्मिळ पतंग पाहून विद्यार्थी, आम्ही शिक्षक आणि ग्रामस्थ सर्वच आश्चर्यचकित झालो. पुस्तकात किंवा मोबाईलवर पाहिलेला हा अद्भुत जीव प्रत्यक्ष समोर उभा असल्याचा आनंद काही वेगळाच होता. ॲटलास पतंगाचे शास्त्रीय नाव ॲटकस ॲटलास आहे. हा जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक मानला जातो. त्याच्या पंखांचा विस्तार साधारणतः 24 ते 30 सेंटीमीटर इतका असतो. त्यामुळे तो उडताना एखाद्या छोट्या पक्षी आकाशात उडल्याचा भास होतो. या पतंगाच्या पंखावर तपकिरी, तांबूस, पिवळसर आणि पांढऱ्या रंगाची अप्रतिम नक्षी असते. विशेष म्हणजे पंखांच्या टोकाचा आकार सापाच्या डोक्यासारखा दिसतो. त्यामुळे ही निसर्गानं दिलेली एक संरक्षणात्मक युक्ती आहे. अनेक भक्षक त्याच्यापासून दूर राहतात. लोक सहसा त्याला जगातील सर्वात मोठे फुलपाखरू म्हणतात, परंतु वैज्ञानिकदृष्ट्या तो फुलपाखरू नसून एक पतंग आहे. फुलपाखरे आणि पतंग हे दोन्ही एकाच गटातील असले तरी त्यांच्या जीवनशैलीत, शरीररचनेत काही महत्त्वाचे फरक आहेत. या पतंगाचे आणखी एक आश्चर्य म्हणजे प्रौढ अवस्थेत असताना त्याला तोंडच नसतं. त्यामुळे तो काहीही खात नाही. अळी असताना शरीरात साठवलेल्या ऊर्जेवर तो केवळ काही दिवस जगतो. या काळात त्याचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे प्रजनन करून पुढील पिढी निर्माण करणं. अळी अवस्थेत तो विविध झाडांची पाने खातो. नंतर कोशात रूपांतर होऊन त्यातून हा देखणा पतंग बाहेर येतो. त्याचे संपूर्ण जीवनचक्र निसर्गाच्या अद्भुत रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी हा दुर्मिळ पतंग प्रत्यक्ष पाहिला, त्याचे निरीक्षण केले आणि त्याबद्दल माहिती जाणून घेतली. ही त्यांच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी एक अनोखी शैक्षणिक अनुभूती ठरली. निसर्ग आपल्याला रोज काही ना काही नवीन शिकवत असतो. फक्त त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी आणि त्याचे जतन करण्याची भावना आपल्या मनात असणं आवश्यक आहे. सह्याद्रीची ही जैवविविधता जपली तरच अशा अद्भुत जीवांचं दर्शन पुढील पिढ्यांनाही असंच घडत राहील.
मित्रांनो, सह्याद्रीची समृद्ध जैवविविधता ॲटलास पतंगाचे दर्शन होणे म्हणजे त्या परिसरातील जंगल अजूनही समृद्ध आणि पर्यावरणीय दृष्ट्या निरोगी असल्याचं लक्षण मानलं जातं. माळशेज घाट, खिरेश्वर आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अशा अनेक दुर्मिळ जीवांना योग्य अधिवास मिळतो. त्यामुळे या जंगलाचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. आणि आज योगायोगाने आमच्या शाळेमध्ये आम्ही आलो आणि एक वेगळा अनुभव आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि आम्हाला अनुभवायला मिळाला. म्हणजे जगात काही वेगवेगळ्या प्रकारचे आश्चर्य असतात, काही वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्य असतात. त्या वेगळ्या वैशिष्ट्यांपैकी आपण पाहू शकता व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपल्याला दिसतोय की जगातलं सगळ्यात मोठं जे फुलपाखरू आहे, फुलपाखराच्या ज्या जाती आहेत त्याच्यापैकी सगळ्यात मोठी जी काही फुलपाखराची जात आहे, त्या फुलपाखराच्या मोठ्या जातींपैकी जी ॲटलास म्हणून एक मोठी जात आहे, ती ॲटलास जातीचं फुलपाखरू आज आमच्या शाळेमध्ये आम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळालं. खरं म्हणजे फुलपाखराचं आयुष्य हे साधारणतः 1 आठवडा ते 2 आठवडा म्हणजे साधारणतः 10 ते 15 दिवसाचं आयुष्य असतं. आणि त्याचे ज्या काही 4 स्टेजेस आहेत, मग त्याच्यात अंडी, फुलपाखराची आळी अंडी घालते, त्याच्यापासून कोश तयार होतो, सुरवंट तयार होतो आणि त्याच्यानंतर प्रौढ फुलपाखरू तयार होतं. अशा पद्धतीनं फुलपाखराचं जे आयुष्य आहे, या फुलपाखराच्या आयुष्याशी बरीचशी फुलपाखरं आपण या ठिकाणी पाहत असतो. आणि अतिशय सुंदर असं फुलपाखरू पाहायला मिळालं की ज्या फुलपाखराला कोणतं फुलपाखरू म्हटलं जातं? ॲटलास फुलपाखरू. कोणतं फुलपाखरू? आणि हे फुलपाखरू म्हणजे साधारणतः पावसाळा आला, पावसाळ्याची सुरुवात झाली का या फुलपाखराची आपल्याला पाहायला, म्हणजे हे फुलपाखरू आपल्याला पाहायला मिळतं. आणि जो काही सह्याद्रीचा पट्टा आहे, या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये अशा पद्धतीची जी फुलपाखरं आहेत यांचा वावर आपल्याला पाहायला मिळतो. आणि सगळ्यात महत्वाचं या फुलपाखराचं वैशिष्ट्य म्हणजे की हे जे काही फुलपाखरं आहे, या फुलपाखराचे जे काही रंग आहे, याची जी काही रंगछटा आहे, ही खूप वेगवेगळ्या प्रकारची रंगछटा आहे. आणि या रंगछटेमुळेच खऱ्या अर्थाने या फुलपाखराचं एक वैशिष्ट्य आपल्याला पाहिलं. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, या फुलपाखराचे जर पंख आपण पाहिले तर दोनही पंखांवर जे काही सापाचं तोंड असतं की नाही, या सापाच्या तोंडासारखं आपल्याला त्याचे जे पंख आहेत त्या दोनही बाजूला सापाच्या तोंडासारखे त्या पंखांना दिसतं. आणि त्याच्यामुळं या फुलपाखराला खाणारे जे काही कीटक आहेत, या सापाच्या त्यांनी फुलपाखराने पंख असे मोठे केले की त्याचे जे काही पंख असतात त्याच्यावर सापाच्या तोंडाच्या आकाराचं पाहायला दिसल्यामुळं या फुलपाखराला पकडण्यासाठी त्याच्या म्हणजे त्याचं संरक्षण होण्यासाठी जी काही नैसर्गिक रचना आहे, ती नैसर्गिक रचना या फुलपाखराची आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीचा एक आगळा वेगळा अनुभव आपल्या शाळेमध्ये या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आपल्याला अनुभवायला आला. खरं म्हणजे अनेक जे काही निसर्गप्रेमी आहेत, पक्षीप्रेमी आहेत किंवा जे काही या गोष्टीवर संशोधन करतात, अशी लोक खूप सारा भटकत असतात, परंतु त्यांना हे फुलपाखरू किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी पाहायला मिळत नाहीत. योगायोगानं आज आपल्या शाळेमध्ये हे फुलपाखरू आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला मिळाला. त्याची जी काही रचना आहे, ती रचना आपल्याला प्रत्यक्ष याची द्यायला पाहायला मिळाली. आणि खऱ्या अर्थानं जगातलं सगळ्यात मोठं फुलपाखरू आज आपल्या शाळेमध्ये, तो पाहुणा आहे आपला, तो आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि सगळ्यांनी पाहिला का फुलपाखरू? त्याचे रंग पाहिले का रे? तुम्ही जर त्याच्या पंखांच्या मध्यभागी जर पाहिलं तर पाहिजे ट्रान्सफर दिसतात, पारदर्शक रंग दिसतो, काळा रंग आहे, तांबूस रंग, वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत त्याच्यावर. आणि असं हे फुलपाखरू, जगातलं सगळ्यात मोठं फुलपाखरू, ज्याला ॲटलास फुलपाखरू म्हटलं जातं, ते फुलपाखरू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. फुलपाखराचं आयुष्य जे आहे त्याच्याविषयी माहिती आहे, ती माहिती तुम्ही वाचायची आहे, त्याचा अभ्यास करायचा. परीक्षेला त्याच्यावर खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर हा फुलपाखरू या ठिकाणी आलेला आहे. आणि खरं म्हणजे आता तुम्ही पाहते फुलपाखरू हलते का, म्हणजे एकदम थोडी पंखांची हालचाल करते का नाही, याचा अर्थ त्या फुलपाखराचं आयुष्य आता काय झालेलं आहे, संपायला आलेलं आहे. म्हणजे त्याचं जे आयुष्य असतं 10 ते 15 दिवसाचं, ते आता साधारणतः तो आता मरून जाणार आहे. त्याची अवस्था पण शरीराची आता अजून एक आज किंवा उद्या किंवा 2 दिवसांनी काय होणार, त्याचे पंख आहेत ते वाळून जातील, सुकतील, असे सुरकत येतील आणि मग कालांतराने पंख सुद्धा वाऱ्यानं हवेनं गळून जातील. अशा पद्धतीने फुलपाखरू या ठिकाणी आपल्याला आलेलं, आपल्या शाळेमध्ये आपल्याला अनुभवायला पाहायला मिळालेलं आहे. आवडलं का सगळ्यांना फुलपाखरू? ते याच्या अगोदर तुम्ही कधी असं म्हणजे फुलपाखरं इतर पाहिली होती का? नाही. म्हणजे इतर फुलपाखरं पाहिली होती का दुसरी? पण असं फुलपाखरू पाहिलं होतं का? म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला हे फुलपाखरू आपल्या शाळेमध्ये अनुभवायला आणि पाहायला मिळालेलं. लक्षात आलं? मग फुलपाखराला मारायचं नाही, ते आहे तसंच त्याला राहून द्यायचं. आपोआप ते जसं त्याचं आयुष्य कमी होऊन जाईल तसं तो मरून जाईल. कुणी त्याला हात लावायचा. लक्षात आलं सगळ्यांच्या?